नमस्कार. 1991 सालातल्या 21 मे रोजी रात्री बॉम्बस्फोटामध्ये बळी पडलेल्या राजीव गांधींचं शरीर मग पुढच्या काही तासांमध्येच तातडीने दिल्लीला आणण्यात आलं आणि मग सकाळपासून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी 10 जनपद इथे शवपेटिकेसह ते तसंच ठेवण्यात आलं. देहाचे छिन्न विच्छिन्न असे तुकडे झालेले होते आणि त्यामुळे शवपेटिकेमधूनच लोकांना, त्यांच्या चाहत्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या राजीव गांधींचं अंतिम दर्शन घेता येत होतं. रात्री नागपूरमध्ये वस्तीला असलेले पी.व्ही. नरसिंहराव याने रात्री 12:30च्या सुमारास गोपाळकृष्ण गांधींना दिल्लीमध्ये फोन केला होता आणि त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गांधीने पी.व्ही. नरसिंहरावांना सांगितलं होतं की इतिहास ने करवट बदल दी है. तातडीने सकाळी निघून पी.व्ही. नरसिंहराव हे 10:30च्या सुमारास दिल्लीमध्ये पोहोचले आणि 10 जनपद इथे जाऊन त्यांनी राजीव गांधींचं अंत्यदर्शन घेतलं आणि विमनस्क अवस्थेमध्ये त्याच प्रांगणामध्ये ते उभे असताना काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते श्री प्रणव मुखर्जी हे पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर प्रणव मुखर्जींनी हात ठेवला आणि थोडंसं रावांना बाजूला घेतलं आणि मग त्यांच्याशी सलगीमध्ये येऊन काही कानगोष्टी करायला सुरुवात केली. प्रणव मुखर्जींनी रावांना म्हणजे पी.व्ही. नरसिंहरावांना सांगितलं की आता कुठच्याही प्रकारचे भेदाभेद उघड न होता लवकरात लवकर सुरू असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयार व्हावं, म्हणून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी तुमच्या नावाचा विचार सुरू झालेला आहे. परिस्थिती नीट पहा. राजीव गांधींचं शरीर अंत्यदर्शनासाठी 10 फुटावर ठेवलेलं आहे. पी.व्ही. नरसिंहरावांनी नुकतंच त्या अंत्यदर्शन घेऊन बाजूला झालेले आहेत आणि त्याच वेळेला प्रणव मुखर्जी या पी.व्ही. नरसिंहरावांना कानामध्ये कुजबुजून सांगतायत की काँग्रेस पक्षाच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी तुमच्या नावाचा विचार सुरू झालेला आहे. काँग्रेस पक्षाची एकंदर धारणा आणि त्याचं असलेलं वैशिष्ट्य, त्याची संस्कृती पी.व्ही. नरसिंहरावांना पक्की माहीत होती, पण या गोष्टींनी आपल्याला झालेला आनंद चेहऱ्यावर जराही न दाखवता पी.व्ही. नरसिंहराव हे प्रणव मुखर्जींना म्हणाले की बाबा, माझी तब्येत हल्ली मला फारशी साथ देत नाही आणि त्यामुळे इतकं मोठं जबाबदारीचं पद स्वीकारताना मला थोडासा विचार करावा लागेल. पण त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा असलेला चेहरा म्हणजे एन.डी. तिवारी यांचं नाव या पदासाठी कदाचित माझ्यापेक्षा जास्त योग्य ठरेल. प्रणव मुखर्जी पी.व्ही. नरसिंहरावांच्या या उत्तराने थोडेसे चकित झाले आणि मग मागे पावलं टाकत तिथून निघून गेले. पी.व्ही. नरसिंहरावांनी मोठ्या चाणाक्ष आणि धूर्तपणे एन.डी. तिवारींचं नाव समोर केलं होतं, पण त्याचबरोबर आपण दिलेला हा एकंदर प्रस्ताव पूर्णपणे नाकारत आहे अशीही काही कुजबूज किंवा बातमी बाहेर पडणार नाही याची खात्री करून ठेवलेली होती. प्रणव मुखर्जींनी पी.व्ही. नरसिंहरावांना तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तयार आहात का किंवा अशी आता वार्ता सुरू झालेली आहे हे जेव्हा सांगितलं तेव्हा प्रणव मुखर्जींचा सगळा इतिहास या पी.व्ही. नरसिंहरावांच्या डोळ्यासमोरून झरझर निघून गेला. कारण 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर याच प्रणव मुखर्जीने काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी स्वतःचा दावा सगळ्यात पहिल्यांदा मांडलेला होता आणि त्याच्यानंतर केवळ घराण्याच्या एकंदर हक्कावर अधिकार सांगणाऱ्या या प्रणव मुखर्जींना पुढची काही वर्ष वनवासामध्ये काँग्रेस पक्षाने पाठवलेलं होतं आणि म्हणून आपण अतिशय सावध भूमिका घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन पी.व्ही. नरसिंहरावांनी प्रणव मुखर्जीकडून आलेल्या प्रस्तावाला धड हो किंवा धड नाही असं काहीच न म्हणता त्यांना परत पाठवून दिलेलं होतं.
एकंदरीतच सोनिया गांधी दुःखामध्ये चूर होत्या, पण काँग्रेसच्या एकंदर मोठ्या नेत्यामध्ये मात्र काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी वाटमारी किंवा साठमारी त्या क्षणापासूनच सुरू झालेली होती. अंत्यदर्शन घेऊन तिथं थोडा वेळ थांबून मग पी.व्ही. नरसिंहराव हे दिल्लीमधले आपल्या निवासस्थानी म्हणजे 9 मोतीलाल नेहरू या ठिकाणी आले. दुपार थोडीशी कल्यानंतर या 9 मोतीलाल नेहरू या पी.व्ही. नरसिंहरावांच्या निवासस्थानी एम.एल. फोतेदार आणि अर्जुन सिंग हे काँग्रेसचे 2 वरिष्ठ नेते पी.व्ही. नरसिंहराव यांची भेट घ्यायला आले आणि मग अर्जुन सिंह आणि फोतेदाराने अतिशय नम्र आवाजामध्ये हळूहळू बोलत सोनिया गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं असं आपल्या मनामध्ये असल्याचं पी.व्ही. नरसिंहरावांच्या समोर मांडायला सुरुवात केली. अर्जुन सिंग आणि फोतेदारांनी नम्र आणि हळुवारपणे मांडलेला हा एकंदर प्रस्ताव आणि त्यावर पी.व्ही. नरसिंहरावांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न सुरू केला तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा पी.व्ही. नरसिंहरावांचा तोल थोडासा गेला आणि ते पटकन म्हणाले की किती वर्ष आपण काँग्रेस पक्षाला एखाद्या मालगाडीसारखं हाकणार आहोत की जी मालगाडी गांधी नेहरू नावाच्या इंजिनाशिवाय आपली मार्गक्रमणा करूच शकत नाही. अर्जुन सिंग आणि फोतेदार नरसिंहरावांच्या या उत्तराने थोडेसे चपापले आणि मग नरसिंहरावांना सबुरीचा सल्ला देऊन ते तिथून निघून गेले. राजीव गांधींच्या निधनाला 24 तास उलटायच्या आत 22 मे 1991 रोजी संध्याकाळी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक भरली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला राजीव गांधींच्या निधनाबद्दल एक शोक प्रस्ताव किंवा ठराव पास करण्यात आला. तो प्रस्ताव एकमताने पास झाल्यानंतर मग अर्जुन सिंग आणि सीताराम केसरी यांनी आता पुढच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींचा विचार व्हावा असा दुसरा एक प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. तिथे उपस्थित असलेले पी.व्ही. नरसिंहराव या प्रस्तावाने थोडेसे बावचळले होते, पण तसं वरवर न दाखवता ते शांतपणे या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये त्या बैठकीमध्ये पुढे काय काय होतं आहे याचं शांतपणे निरीक्षण करत राहिले. सीताराम केसरी आणि अर्जुन सिंगांनी आडवडिलांनी सुचवलेल्या की सोनिया गांधींनी याच्या पुढचं अध्यक्षपद सांभाळावं या प्रस्तावाला तिथे उपस्थित असलेल्या शरद पवारांनी कडाडून विरोध सुरू केला आणि मग शरद पवारांच्या मनामध्ये जे होतं ते स्पष्टपणे त्याच बैठकीत मांडायला शरद पवारांनी सुरुवात केली की याच्या पुढे काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद आणि देशाचं पंतप्रधानपद हे 2 वेगवेगळ्या व्यक्तींनी भूषवलं पाहिजे. ही दोन्ही पदं एकाच माणसाकडे असणं आता कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे. यावर मग काँग्रेस पक्षामध्ये त्या बैठकीमध्ये शक्य तेवढा गदारोळ सुरू झाला आणि मग शरद पवार, अर्जुन सिंग, सीताराम केसरी आणि पी.व्ही. नरसिंहराव हे सगळे चिडीचूप बसलेले असताना इतर कार्यकर्त्यांनी म्हणजे कार्यकारिणीमधल्या इतर सदस्यांनी मात्र सोनिया गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. ती बैठक तिथेच संपली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राव यांचं विचारचक्र सुरू झालं. दुपारी फोतेदार आणि अर्जुन सिंगांच्या समोर त्यांनी जे मत मांडलेलं होतं की काँग्रेस पक्ष हा मालगाडीसारखा चालतो आणि त्याला गांधी नेहरू यांच्या नावाचं इंजिनच कायम गरजेचं असतं, याच्यावर मग पी.व्ही. नरसिंहरावांनी दुसऱ्या बाजूनी विचार सुरू केला की आपल्याला किती हे असभ्य किंवा अयोग्य वाटत असलं तरी कार्यकारिणीमध्ये त्या बैठकीमध्ये सोनिया गांधींच्या नावाचा जो जय जयकार झाला किंवा त्यांच्या नावाला लोकांनी प्रतिसाद उत्स्फूर्तपणे दिला त्याच्यामुळे कदाचित सोनिया गांधींच्यामुळे मतं जास्त पडत असतील असं कुठेतरी या पी.व्ही. नरसिंहरावाला मनामध्ये जाणवायला लागलं आणि मग त्याने पुन्हा एकदा उलट सुलट अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या सोंगट्यांचे मांडामांड सुरू केले.
काँग्रेस पक्षाला 1991च्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल असं बहुतेक सगळ्या काँग्रेसच्या जनांना वाटत होतं आणि आपण अगदी सत्तेवर नसलो तरी सत्तेच्या जवळपास नक्की जाणार आहोत अशी खात्री काँग्रेसमध्ये त्यावेळेला कार्यरत असणाऱ्या पुष्कळशा नेत्यांना वाटत होते आणि मग सत्ता आल्यानंतर काय करायचं याबद्दलचे डावपेच आखायला पडद्याच्या मागे राजीव गांधी हयात असताना सुरुवात झालेली होती. पण राजीव गांधींच्या अचानक झालेल्या निधनामुळे हा सगळा सारीपट पुन्हा एकदा विस्कटून परत मांडायची सुरुवात राजीव गांधींच्या निधनाला 24 तास उलटायच्या आतच दिल्लीच्या वर्तुळामध्ये झालेली होती. पडद्यामागच्या या सगळ्या हालचाली आपल्याला फार कमी वेळेला कळतात किंवा आपल्या कानावर त्याची माहिती येते. पण दिल्लीमध्ये किंवा देशाच्या राज्याच्या कुठच्याही राजधानीमध्ये असं 24 तास चालणारं एकच काम आहे आणि ते म्हणजे काटशह, दावे, प्रतिदावे, अनुमोदन, ठरावाची मांडामांड आणि या सगळ्यामध्ये घुसळलं जाणारं राजकारण. PV नरसिंहराव आपल्या घरी आले. ते विमनस्क अवस्थेमध्ये होते आणि कदाचित अर्जुन सिंग आणि फोतेदार यांच्यासमोर आपण थोडासा आक्रस्ताळेपणा केला आणि तो कदाचित भविष्यामध्ये आपल्याला भारी पडण्याची शक्यता आहे अशी कुठेतरी शंकेचे पाल या PV नरसिंहरावांच्या मनामध्ये चुकचुकायला लागले आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या संध्याकाळच्या बैठकीमध्ये जे काही घडलं त्याच्यावर या PV नरसिंहरावाने आपल्या निवासस्थानामध्ये बसून परत एकदा जेव्हा विचार सुरू केला तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की कदाचित सोनिया गांधींनी गुप्तपणे संदेश दिल्यानंतर या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याचं निश्चित केल्यावरच काँग्रेस कार्यकारिणीतल्या इतर सदस्यांनी हा सगळा गोंधळ घातला असला पाहिजे. पण प्रस्तुतः सोनिया गांधी त्यावेळेला आपल्या दुःखामध्ये चूर होत्या आणि राजकारण आणि सोनिया गांधी यांचं तसं कधी पटत नव्हतं तर त्यांचं वेळा भोपळ्याचं सख्य होतं. 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी पंतप्रधान पद स्वीकारायला सुद्धा कडाडून विरोध सोनिया गांधींनी केलेला होता आणि पंतप्रधान झाल्यानंतरही त्याबद्दल काही फार मोठा अभिनिवेश त्यांच्या मनामध्ये नव्हता. उलट थोडीशी होती ती कटुताच होती. त्यामुळे सोनिया गांधी स्वतःच्या अध्यक्षपदासाठी दुःखामध्ये चूर असताना सुद्धा सोंगट्या पुढे सरकवतील हे शक्य नव्हतं. पण नरसिंहरावांना मात्र ही शंका येऊन गेली होती. हेही तेवढंच खरं आहे. दुःखामध्ये चूर असलेल्या सोनिया गांधींना त्यावेळेला अमिताभ बच्चन हा त्यांचा जो जवळचा सहकारी आणि नंतरचा मित्र होता त्यानेही सोनिया गांधींना भेटून राजकारणापासून 4 हात दूर राहण्याचा सल्ला राजीव गांधींच्या निधनानंतर तातडीने भेटून दिलेला होता. आणि मग सोनिया गांधींनी आपल्या प्रस्तावाबद्दल किंवा आपल्याबद्दल जी चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल थोडासा नकाराचा असलेला आपला प्रस्ताव किंवा आपला निरोप हळूच काँग्रेस कार्यकारिणीपर्यंत पोहोचवला होता. दरम्यानच्या काळामध्ये एका बाजूला राजीव गांधींच्या पार्थिवाचं दर्शन काँग्रेसचे कार्यकर्ते, देशामध्ये दुःखी झालेले सगळे लोक रांग लावून घेत होते. तिथे राजीव गांधींचं शरीर चिरनिद्रा घेण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेलं होतं आणि या बाजूला मात्र पडद्याच्या मागे राजकारणाच्या सोंगट्या सरासरा सरकवल्या जात होत्या. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधींनी पक्षाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं या प्रस्तावाला असलेला नकार सोनिया गांधींनी आपल्या लोकांच्या तर्फे काँग्रेस कार्यकारिणीपर्यंत पोहोचवला आणि तो एकदा निश्चित झाल्यावर पुन्हा एकदा नरसिंहरावांच्या मनाला पालवी फुटायला लागली. पण त्याचबरोबर अर्जुन सिंग, शरद पवार, माधवराव सिंधिया, फोतेदार हे आपल्या निवडीला कडाडून विरोध करणार याचीही जाणीव किंवा राजकीय शहाणपण 36 वर्षाच्या राजकारणातून त्यांना आलेलं होतं आणि म्हणून
आपल्या इतर लोकांच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे ते आपण जाणून घेतल्याशिवाय पुढचं पाऊल टाकणं योग्य नाही असा विचार नरसिंहरावांनी केला आणि मग दुसऱ्या दिवशी तातडीने म्हणजे 23 मे 1991 रोजी केरळमध्ये असणाऱ्या एका मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला नरसिंहरावांनी दिल्लीमध्ये बोलावून घेतलं. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं PC अलेक्झांडर. PC अलेक्झांडर दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यांनी राजीव गांधींचं अंत्यदर्शन घेतलं आणि तातडीने ते PV नरसिंहरावांना भेटायला 9 मोतीलाल नेहरू मार्ग या PV नरसिंहरावांच्या निवासस्थानी दाखल झाले. PV नरसिंहराव आणि PC अलेक्झांडर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या ओघामध्ये PV नरसिंहरावांनी या PC अलेक्झांडरांकडे एक मोठी कामगिरी सोपवली की तुम्ही दिल्लीमध्ये थांबून या 4 नेत्यांच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे हे जाणून घ्या आणि तसंच काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मध्ये माझ्या नावाबद्दल एकंदर काय प्रतिक्रिया उमटत आहेत याचाही थोडासा कानोसा घ्या आणि त्याच्यावर आपण वेळोवेळी चर्चा करत राहू. PV नरसिंहरावांकडून हा आदेश मिळाल्यानंतर PC अलेक्झांडर तातडीने कामाला लागले. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांना या अध्यक्षपदाच्या पडत असलेल्या स्वप्नापासून परावृत्त करण्याचा एक खुमासदार किंवा कळीचा प्रयत्न PC अलेक्झांडर यांनी सुरू केला. तसंच नरसिंहरावांबद्दल अर्जुन सिंगाचं, फोतेदारांचं, माधवराव सिंधियांचं काय मत आहे याबद्दल एकंदर जाणीव करून घेऊन ती बातमी याने PV नरसिंहरावांना पोचवली. दरम्यानच्या काळामध्ये मग काँग्रेस अध्यक्षपदाचा स्वीकार सोनिया गांधी करणार नाहीयेत हे कळल्यावर काँग्रेस कार्यकारिणीची पुन्हा एकदा बैठक बसली आणि मग काँग्रेसच्या नेहमीच्या पठडीप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण अध्यक्षपद स्वीकारणार नसाल तर निदान अध्यक्षपदाचा उमेदवार आपणच निवडावा किंवा अध्यक्षपदाच्या निवडीचे सगळे अधिकार या काँग्रेस कार्यकारिणीने ठराव करून सोनिया गांधींना देऊन टाकले. त्याच्यानंतर दिवस उगवला 24 मे 1991. त्या दिवशी राजीव गांधींना त्यांच्या 20 वर्षाच्या मुलाने म्हणजे राहुल गांधीने अग्नी दिला आणि त्या ज्वाळा थंड होण्याच्या आतच पुन्हा एकदा काँग्रेस कार्य कमिटीची बैठक बसली आणि आपण सोनिया गांधींना जो प्रस्ताव दिलेला आहे की काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षाची निवड तुम्हीच करा याबद्दल काँग्रेस कार्यकारिणीमध्ये पुन्हा एकदा खल सुरू झाला. सोनिया गांधी तोपर्यंत दुःखातून थोड्या सावरलेल्या होत्या आणि त्यांना नाही म्हटलं तरी एक जाणीव झालेली होती की या देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाची निवड आता आपल्याला करायची आहे. त्याबाबत सावधगिरी, त्याची येणारी जबाबदारी, त्याची पूर्ण काळजी घेण्याचा निश्चय सोनिया गांधींनी केला आणि काँग्रेस कमिटीने हा जो प्रस्ताव करून पाठवला होता की पुढच्या अध्यक्षाची निवड तुम्हीच करा त्याला मात्र सोनिया गांधींकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. सोनिया गांधींनी एकदा अध्यक्षपदाचा उमेदवार किंवा अध्यक्षच निवडायची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मग त्यांनी आपल्यासाठी सल्लागार म्हणून के नटवर सिंग यांना आपल्या घरी बोलावून घेतलं. सोनिया गांधींनी बोलावल्यानंतर के नटवर सिंग हे 10 जनपद या सोनिया गांधींच्या निवासस्थानी दाखल झाले आणि सोनिया गांधींनी त्यांना सरळ विचारलं की याच्या पुढे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालावी असं आपल्याला वाटतं. त्यावर या के नटवर सिंग यांनी सोनिया गांधींना सांगितलं की या बाबतीमध्ये आपण PK हक्सर यांचा सल्ला घ्यावा कारण PK हक्सर यांना काँग्रेस पक्षाच्या आतमध्ये असणारं सगळं राजकारण आणि काँग्रेस पक्षाच्या सगळ्या खाचा खोचा माहिती आहेत.
के नटवरसिंगांनी पी.के. अक्षरांचं नाव सुचवल्यावर मग सोनिया गांधींनी तातडीने पी.के. अक्षरना आपल्या घरी येण्याचं बोलावणं पाठवलं आणि त्या बोलावण्याचा स्वीकार करून 77 वर्षाचे पी.के. अक्षर सोनिया गांधींच्या भेटीला दाखल झाले. पी.के. अक्षरांच्या समोर सोनिया गांधींनी पुन्हा एकदा तोच प्रश्न मांडला की काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये घालावी. त्यावर मग पी.के. अक्षरांनी काँग्रेसमधली एकंदर परिस्थिती या सोनिया गांधींच्या समोर मांडली की आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी एकंदर 4-5 चेहरे इथे उपस्थित किंवा अटीतटीचा प्रयत्न करणार आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्रातले शरद पवार हे बिनीचे शिलेदार आहेत. पण 1978 साली महाराष्ट्रातली काँग्रेस फोडून या शरद पवारांनी स्वतः मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांचा विचार करणं सोडून द्यायला पाहिजे. तसंच एन.डी. तिवारी हा काँग्रेसचा तसा जुना जाणता चेहरा होता. पण 1984च्या निवडणुकीमध्ये राजीव गांधींनी या एन.डी. तिवारींना उमेदवारी नाकारली होती. तरीही हट्टाने या एन.डी. तिवारीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे एन.डी. तिवारींचंही नाव बाजूला ठेवा. अर्जुन सिंग, एम.एल. पोतेदार आणि माधवराव सिंधिया हे मात्र पक्षामध्ये वजन असणारे लोक आहेत. पण यांना पैकी कोणाला जर पक्षाचं अध्यक्षपद दिलं तर पुढच्या काही महिन्यामध्ये पक्षामध्ये परत एकदा उभी आडवी फूट पडू शकते. त्यामुळे अर्जुन सिंग, पोतेदार, माधवराव सिंधिया या सगळ्यांना तुम्ही बाजूला ठेवा. आणि मग एवढं सगळं सांगून झाल्यानंतर या पी.के. अक्षरांनी वयाच्या 77व्या वर्षी सोनिया गांधींना सल्ला देताना सांगितलं की या सगळ्यांना बाजूला केल्यानंतर माझ्या मनामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी एकच नाव शिल्लक उरतं आणि ते म्हणजे शंकर दयाळ शर्मा. शंकर दयाळ शर्मा हे तेव्हा भारताचे उपराष्ट्रपती होते आणि काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी बरीच वर्ष काढलेली होती. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने त्यांनी कधीही बंडखोरी केलेली नव्हती, कोणाविरुद्ध गरळ ओकलेली नव्हती. आणि म्हणून मग पी.के. अक्षरांनी सुचवल्याप्रमाणे सोनिया गांधींच्या मनामध्ये या शंकर दयाळ शर्मांच्या नावाबद्दल फेरधरण विचार सुरू झाला. त्याच्यानंतर मग के. नटवरसिंग आणि अरुणा असफ अली या दोघांना आपले दूत बनवून सोनिया गांधींनी शंकर दयाळ शर्मा यांच्याकडे पाठवलं. सोनिया गांधींच्या आदेशाप्रमाणे के. नटवरसिंग आणि या अरुणा असफ अली या दोघं जण राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन शंकर दयाळ शर्मांना भेटल्या आणि त्यांच्या पुढे सोनिया गांधींनी जी विनंती किंवा प्रस्ताव ठेवला होता की शंकर दयाळ शर्माने काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं. त्याच्यावर मग शंकर दयाळ शर्मांनी सांगितलं की सध्या मी राष्ट्रपती आहे, नेहमीच्या राजकारणातून मी लांब आहे. तसंच माझ्या वयाच्या आणि प्रकृतीच्या आता तक्रारी सुरू झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद आणि त्याच्यानंतर येणारं पंतप्रधानपद हे पूर्णवेळ काम करायची जबाबदारी आहे आणि ती आता मला काही झेपणार नाही. असा माझा निरोप आपण सोनिया गांधींना कळवा आणि त्याबद्दल मी आपल्याला सविस्तरपणे ही जी कारणं सांगितली तीही त्यांना समजावून सांगा. कारण पुढच्या काळामध्ये सोनिया गांधींनी माझ्याबद्दल कधीही कटुता बाळगता कामा नये आणि अशी काळजी या निरोपातून घेतली गेली पाहिजे. अरुणा असफ अली आणि के. नटवरसिंग हे दोघेही हात हलवत परत आल्यानंतर पुन्हा एकदा पी.के. अक्षरांना 10 जनपद इथे सोनिया गांधींनी बोलावून घेतलं आणि शंकर दयाळ शर्मांकडून आलेला नकार त्यांच्या कानावर घातला. पी.के. अक्षराने परत एकदा बुद्धीला ताण देऊन विचार सुरू केला आणि मग साधारण 2-2.5 तासाच्या नंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींना भेटून या पी.के. अक्षरांनी सांगितलं की हे बघा, या सगळ्या 60 मारीमध्ये शंकर दयाळ शर्मांनी नकार दिल्यानंतर
स्वच्छ चारित्र्याचा असा एकच माणूस उरतो आणि तो म्हणजे पी.व्ही. नरसिंहराव. पी.व्ही. नरसिंहराव आजपर्यंत काँग्रेसच्या दृष्टीने कधीही वेडं वाकडं वागलेले नाहीत. राजीव गांधींनी त्यांना उमेदवारी नाकारून पक्षाचा जाहीरनामा बनवण्याचं काम दिलं, ते त्यांनी खुल्या मनाने स्वीकारलं आणि त्यांच्याऐवजी रामटेक मतदारसंघामध्ये जे दुसरे उमेदवार काँग्रेस पक्षाने उभे केले त्यांचा योग्य तो प्रचार आत्तापर्यंत पी.व्ही. नरसिंहरावाने मनापासून केलेला आहे. तसंच पी.व्ही. नरसिंहरावांना विरोध करेल अशी आत्ता ताकद काँग्रेसमध्ये नेत्यामध्ये नाही आहे आणि आपण म्हणजे सोनिया गांधींनी जर हे नाव सुचवलं तर मात्र या कुठच्याही नेत्याची या नावाला आक्षेप घेण्याची ताकद निदान आज तरी पक्षामध्ये नाही आहे. सोनिया गांधींनी मग काही तासांचा वेळ या पी.के. हक्सरांकडून मागून घेतला आणि मग हळूहळू करत पी.व्ही. नरसिंहरावांच्या नावाला काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपण पाठिंबा किंवा आपली निवड ही आहे असं जाहीर करण्यापर्यंत सोनिया गांधींचं मत किंवा मन आलं. त्याच्यानंतर मग काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधींनी आपला प्रस्ताव आपल्या दूतांच्या करवी त्या कार्यकारिणीपर्यंत पाठवला आणि मग अचानकपणे वर आलेलं नरसिंहरावांचं नाव, त्यांना मिळालेला सोनिया गांधींचा पाठिंबा याच्यामुळे शरद पवारांपासून सगळे लोक सुरुवातीला अचंबित झाले. मनातल्या मनात त्यांना रागाचे कड येत होते, पण सोनिया गांधींनी स्वतः केलेली निवड असल्यामुळे त्याबद्दल अवाक्षरही काढायचं धाडस या दिग्गज बनवणाऱ्या काँग्रेसच्या कुठच्याही नेत्याला झालं नाही आणि 29 मे 1991 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने एक ठराव पास केला आणि पी.व्ही. नरसिंहराव यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकमताने निवड केली. काँग्रेसच्या पठडीप्रमाणे हा ठराव काँग्रेसमध्ये असणारे पी.व्ही. नरसिंहरावांचे कट्टर शत्रू अर्जुन सिंग यांनीच मांडला की याच्या पुढे काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद हे पी.व्ही. नरसिंहरावांकडे जावं. काँग्रेस कार्यकारिणीतल्या इतर लोकांनी त्याला एकमुखाने पाठिंबा दिला आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुकुट पी.व्ही. नरसिंहरावांच्या डोक्यावर विराजमान झाला. ज्याच्या डोक्यावर काँग्रेस अध्यक्षपदाचा मुकुट विराजमान होईल त्यालाच निवडणुकीनंतर येणारं सत्तेचं सिंहासन मिळणार हे जवळजवळ निश्चित होतं. पण त्याही आधी विचित्र विक्षिप्त अशा अनेक घटना इतिहास घडवणार होता. त्या सगळ्या घटनांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला केवळ आश्चर्यच वाटत राहतं की राजकारणामध्ये हे असं इतकं उलट सुलट कसं काय होऊ शकतं. 1989 साली निवडणूक जिंकल्यानंतर 1991 साली त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या पी.व्ही. नरसिंहरावांना राजीव गांधीने तिकीट नाकारलं होतं, पण रामटेकमध्ये तुम्ही नक्की प्रचार केला पाहिजे असं एक बंधन राजीव गांधींनी या पी.व्ही. नरसिंहरावांना घातलेलं होतं. एका मतदारसंघामध्ये प्रचार करता करता 70 वर्षाचं वय, हृदयावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे पी.व्ही. नरसिंहराव पुरते जेरीस आलेले होते. पण राजीव गांधींच्या निधनानंतर बरंच सव्य उलट सुलट कारस्थानं झाल्यानंतर जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुकुट पी.व्ही. नरसिंहराव यांच्या डोक्यावर विराजमान झाला आणि नंतर 12 आणि 15
जून रोजी होणाऱ्या मतदानाची निवडणुकीची सगळी रणधुमाळी एक हाती सांभाळण्याची जबाबदारी या PV नरसिंहरावांवर येऊन पडली होती. एका मतदारसंघामध्ये दमछाक झालेल्या PV नरसिंहरावांना पुढच्या काळामध्ये देशाभर विखरलेल्या 250 मतदारसंघाच्या निवडणुकीचं जोखड आपल्या खांद्यावर घ्यायचं होतं आणि ते यशस्वीपणे वाहून न्यायचं होतं. 21 मे राजीव गांधींची हत्या आणि 29 मे काँग्रेसच्या अध्यक्षपदी PV नरसिंहरावांची निवड याच्यामध्ये जे काही उलटसुलट झालं ते मी आपल्याला आता सांगितलं. पण त्यानंतरही 29 मे 1991 पासून 21 जून 1991 पर्यंत या पुढचं किंवा याहीपेक्षा मोठं महाभारत सत्ता राजकारणामध्ये सोंगट्यांच्या रूपामध्ये होणार होतं आणि ते नक्की कधी, कसं आणि काय झालं हे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटलं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून प्रतिक्रियांच्या रूपामध्ये नक्की माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.